सरकार म्हणजे काय असतं? एक दिवस घोषणा करायची, मोठ्या आवाजात, मोठ्या छातीनं काहीतरी जाहीर करायचं आणि दुसऱ्या दिवशी दबाव आला, की गप्प बसायचं. प्रताप सरनाईक यांनी मागच्या काही दिवसांमध्ये जे केलं, त्यावरनं हाच मेसेज खरं तर स्ट्राँगपणे गेला. कारण प्रताप सरनाईक यांनी आधी जाहीर केलं, की मराठी भाषा ही रिक्षा टॅक्सीवाल्यांना बोलणं सक्तीचं असेल. सरनाईक आपल्या या भूमिकेवरती ठाम होते. कठोर शब्दांमध्ये ते या सगळ्यावरनं सुनावत होते. दुसरीकडे काय होतं तर दुसरीकडे रिक्षा टॅक्सीवाले या सगळ्याला विरोध करत होते. संघटनांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत होतं. मराठी माणूस या सगळ्यामध्ये टाळ्या वाजवत होता. कारण मराठीसाठीची, मराठी अस्मितेसाठीची भूमिका सरकारकडनं घेतली जाते, विरोधकांकडनं नाही. याचा एक वेगळा आनंद हा मराठी जनांमध्ये दिसत होता. पण याच्या सगळ्याच्या उलटपक्षी काय दिसलं? प्रताप सरनाईक जे कठोर भूमिका घेत होते, ते एकाएकी त्यांची भूमिका मऊ करताना दिसले. जर आपण ती सगळी टाईमलाईन बघितली, तर प्रताप सरनाईक हे कसे नरमत गेले, हेच या सगळ्या टाईमलाईनमधनं आपल्याला दिसतंय. आता तर प्रताप सरनाईक यांनी एक प्रकारे एक्सटेन्शन दिलेलं आहे मराठी बोलण्यासाठी, मराठी शिकण्यासाठीचं. 1 मे महाराष्ट्र दिनाचा जो दिवस होता, तो आता 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत लांबला गेलेला आहे आणि म्हणून काही प्रश्न पडत आहेत, की प्रताप सरनाईक या सगळ्यामध्ये नेमके नरमले की घाबरले? नरमले असतील तर ते का नरमले? या रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या, अमराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या असंतोषाला ते नरमले, की सरकारमधल्या सगळ्या राजकीय चित्रामुळे ते नरमले, घाबरले? हा सगळ्यामध्ये कळीचा प्रश्न आहे. आणि दुसरा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे, की मराठी जनांना, ज्यांना या सगळ्यामध्ये आनंद झाला होता, त्यांना नेमकं काय मिळालं? या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलूया आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. तर सगळ्यात आधी सरनाईक यांच्या या घोषणेची टाईमलाईन समजून घेऊ. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मार्च महिन्याचा शेवटचे काही दिवस जेव्हा पहिली घोषणा झाली, सरनाईक यांनी ती पहिली घोषणा केली, ज्यावेळी सरनाईक हे आक्रमक पाहायला मिळाले. पहिली बैठक त्यांनी जाहीर केली. या संदर्भामध्ये सर्व संबंधितांशी संवाद साधण्यासाठी 28 मार्चला मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि निर्णय आला. शिवसेनेतलेच नेते म्हणजे त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते असलेले संजय निरुपम आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलेला होता. मार्चमध्येच 23-24 मार्चला सरनाईकांनी पहिल्यांदा ही घोषणा केली. 28 मार्चलाच निरुपम आणि गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध समोर आला. पुढची तारीख येते 14 एप्रिलची. ही तारीख महत्त्वाची आहे कारण याच दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकृतपणे घोषणा केली. त्यांनी अधिकृत परिपत्रक काढलं आणि तीव्र इशारा दिला. 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा ही लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक राहील. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक राहील असं या परिपत्रकामध्ये म्हटलं. मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवली जाईल असं प्रताप सरनाईक सांगतात. 14 एप्रिलच्या दिवशी मराठी येत नसेल तर परवाना रद्द करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला होता आणि त्यावरनं खऱ्या अर्थानं हा सगळा मुद्दा फिरला, वाद भडकला. कारण इथे फक्त बोलणं हा क्रायटेरिया नाही मराठी भाषेसाठीचा, तर तुम्हाला ती लिहिता आणि वाचता आली पाहिजे, हे पहिल्यांदा प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेलं होतं. पुढची तारीख दिसते ती 23 एप्रिलची आणि इथे ज्या गोष्टी फिरल्यात त्या फार इंटरेस्टिंग आहेत. कारण इथे थोडासा मवाळपणा हा परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला. त्यांनी उपक्रम फ्रेमिंग करण्याबाबतची घोषणा केली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या उपक्रमासाठी जवळपास 100 दिवसांचा कालावधी हा निश्चित करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. या काळामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठीचा अभ्यासक्रम, प्रश्नावली आणि प्रशिक्षण व्यवस्था पूर्ण केली जाईल असं परिवहन मंत्री सांगतात. म्हणजे जे मराठीचं आणि महाराष्ट्राच्या अशा ठाम भूमिकेवरती होते ते आता अभ्यासक्रमावरती आले, शिकवण्यावरती आलेले आहेत. पुढची तारीख महत्त्वाची आहे 27 एप्रिलची, एक दिवसापूर्वीची, जेव्हा संजय निरुपम यांनी दुसरं पत्र हे प्रताप सरनाईक यांना पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी ही किमान 6 ते 12 महिने म्हणजे 1 वर्षासाठी पुढे ढकलावी अशी मागणी केली. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रताप सरनाईक जे शिंदेच्या शिवसेनेचेच मंत्री आहेत आणि संजय निरुपम जे शिंदेच्या शिवसेनेचेच ज्येष्ठ नेते आहेत, त्या दोघांमध्ये प्रामुख्यानं या सगळ्या मुद्द्यावरनं आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला.
सातत्यानं संजय निरुपम हे या निर्णयाच्या विरोधातली भूमिका मांडत होते. मनसेसोबतचा त्यांचा संघर्ष पाहायला मिळाला आणि दुसरीकडे ते प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये सुद्धा, यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुद्धा बोलताना दिसले आणि त्यांनी या स्वरूपाची मागणी केली की एक्सटेन्शन दिलं जावं, मुदतवाढ दिली जावी. आणि कट्टू काय घडलं, दुसऱ्या दिवशी 28 तारखेला प्रताप सरनाईकांनी जी पत्रकार परिषद घेतली तिथे त्यांनी संघटनांशी मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि एक पाऊल मागे सरकार येत आहे असं त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमधनं दिसलं. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी मुदतवाढीची विनंती केली होती. बैठकीमध्ये शासनाने एक पाऊल मागे घेण्याचे संकेत दिले. मुदत मागितलेली आहे मात्र मी शब्द दिलेला नाही असं सरनाईक म्हणाले. आणि त्यानंतर 59 RTO अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. हे सगळं सरनाईकांनी एक दिवस आधी केलेलं होतं आणि त्यावरूनच खरं तर हे संकेत मिळालेले होते की सरकार आता मागे जाणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं तर 28 तारखेला आज जी पत्रकार परिषद झाली तिथे मुदतवाढीचे संकेत दिले गेले आणि 15 ऑगस्टची तयारी सरकारने दाखवली आहे हे यातनं स्पष्ट झालं. त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची तयारी दाखवली. रिक्षा चालकांसाठी लघु अभ्यासक्रम तयार करणार असल्याचंही यावेळी प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. आणि इथेच ही जी सगळी टाईमलाईन आहे ती आपल्याला सांगते की सरनाईकांची कठोर भूमिका ते मऊ भूमिका असा हा सगळा प्रवास आहे. सक्तीची मराठी ते मराठी शिकून घ्या इथपर्यंत सरकार आणि प्रताप सरनाईक आपल्याला जाताना पाहायला मिळाले. आणि त्यामुळे आज ते या पत्रकार परिषदेमध्ये जे जे काही म्हणालेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सरनाईकांनी आज जो महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे ओला, उबर, रॅपिडो आणि टॅक्सी चालकांना मराठीच सक्ती करण्यावरती ते ठाम आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आजही सांगितलं. पण त्यांनी सक्तीचा निर्णय मागे घ्यायला नकार दिलाच, पण मराठी शिकण्यासाठी या चालकांना 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी मुदतवाढ देण्याची तयारी दाखवली. म्हणजे सरनाईक जे म्हणत होते की 1 मेपर्यंत मराठी शिका, आम्ही 1 मेपासून कडक रिचेकिंग सुरू करू आणि मग परवाने रद्द केले जातील, ते सरनाईक आज एकाएकी म्हणू लागलेले आहेत की तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठीची मुदत आहे. हा या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घ्यावा लागेल. दुसरा मुद्दा तो म्हणजे परवाने रद्द होणार नाही आहेत. म्हणजे परवाने रद्द होतील या सगळ्या गोष्टीवरनं जी एक भीती, असुरक्षितता या सगळ्या अमराठी रिक्षा चालकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती ती दूर करण्याचा प्रयत्न सरनाईकांनी आपल्या या घोषणेतनं केला. ते काय म्हणाले की परमिट किंवा लायसन्स रद्द केले जातील अशी सर्वत्र चर्चा होती. पण परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये यावरती स्पष्टता देण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई, मराठी भाषेवरनं कुठलीही कठोर कारवाई केली जाणार नाही, इतर मुद्द्यांवरनं केली जाऊ शकते असं परिवहन मंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरनं कुणाचंही लायसन्स किंवा परवाने हे 1 मेपासून महाराष्ट्र दिनापासून रद्द होणार नाही आहेत. ही बदललेली भूमिका सरनाईकांनी जाहीर केली. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा तो म्हणजे जुजबी मराठी एवढीच सरकारची अपेक्षा आहे हे सुद्धा परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलं. म्हणजे जे परिवहन मंत्री काही दिवसांपूर्वी 14 एप्रिलच्या त्यांच्या घोषणेमध्ये म्हणाले होते की मराठी लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, त्यातला लिहिता वाचता हा जो क्रायटेरिया होता तो निघून गेलेला दिसतोय. संवादात्मक मराठी यायला हवी हा त्यातला मुद्दा आहे. आणि त्यामुळे प्रवासी मागे बसल्यानंतर कुठे जायचं, किती पैसे झाले, असे जे सगळे काही संवादात्मक जी वाक्य आहेत ती रिक्षावाल्यांना बोलता यायला हवी अशा नियमापर्यंत आता सरकार येऊन पोहोचलेलं आहे. हा यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तर रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानासाठी आता सरकार स्वतः प्रयत्न करणार आहे. उद्यापासून खरं तर त्याची सगळी तयारी सरकारनं सुरू केलेली आहे. अनेक सगळ्या साहित्य मंडळाशी सरकार बोललेलं आहे. कोमसाप असेल, त्याच्यामध्ये साहित्य संघ असेल, ते मदत करणार आहेत वगैरे वगैरे. हे जे सगळं मागच्या काही दिवसांमध्ये सरनाईकांनी केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे सरकार आता काय म्हणूया सक्तीपासून एका मोहिमेपर्यंत आलेलं आहे. जी मोहीम ही अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची मोहीम असेल. आणि हाच मुद्दा सरनाईकांच्या पत्रकार परिषदेतनं हायलाईट करण्याजोगा आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकाएकी आपली सक्तीची भूमिका मवाळ का केली याची कारण शोधत असताना पहिलं जे कारण दिसतंय ते म्हणजे 4 मे रोजी संप करण्याचा काही संघटनांनी दिलेला इशारा आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागू नयेत यामुळे सरनाईक यांनी आपली भूमिका मवाळ केली का, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याचं लक्षात घ्या की 1 मेपासनं आपण परवान्यांचं रिचेकिंग सुरू करू. ज्यांना मराठी येत नाहीत त्यांचे परवाने रद्द केले जातील.
अशा स्वरूपाची सगळी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवरती संप कधी पुकारण्यात आला होता तर 4 मेला. लक्षात घ्या, 1 मेच्या दिवशी शुक्रवार आहे, 4 मेला सोमवार आहे. सोमवार हा चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि बरेचसे चाकरमानी हे आजही मुंबई आणि आसपासच्या MMR रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीवरती अवलंबून आहेत. त्यामुळे जर का सोमवारच्या दिवशी असा एखादा संप झाला असता, कारण याचा आवाका लक्षात घ्या. संपूर्ण महाराष्ट्राचा आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे लोक आहेत. त्यामध्ये अमराठी किती आणि मराठी किती हा मुद्दा वेगळा असला तरीसुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो. फक्त मुंबईचा विचार केला तर 4-4.5 लाखांचा हा आकडा पोहोचतो रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर का लोक रिक्षा आणि टॅक्सी चालक जर संपात उतरले असते तर याचा मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसला असता. आणि याचं कारण ठरलं असतं प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीवरनं घेतलेली भूमिका आणि सरकारला हा मुद्दा योग्य प्रकारे हाताळता न येणं आणि त्याचं अर्थातच खापर हे सरकारवरती फुटलं असतं. आणि कदाचित त्याच दबावातनं प्रताप सरनाईक यांनी मवाळ भूमिका घेतली का, हा सुद्धा या सगळ्यामध्ये पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिसतोय. आता या सगळ्यामध्ये दुसरं कारण दिसतंय ते म्हणजे भाजपचा या सगळ्याला असलेला विरोध. भाजपनं सुरुवातीपासूनच या मुद्द्यामध्ये घेतलेली अलिप्त भूमिका. या सगळ्यामध्ये सुरुवातीपासूनच प्रताप सरनाईक हे एकटेच खिंड लढवताना पाहायला मिळत होते. ना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला काही याच्यावरती भाष्य केलं होतं, ना भाजपच्या इतर मंत्र्यांकडनं नेत्यांकडनं याच्यावरती ठोसपणे भाष्य आलेलं होतं. त्यामुळे भाजपचा या सगळ्याला विरोध आहे हे स्पष्टपणे सुरुवातीपासूनच दिसत होतं. दुसरीकडे यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की प्रताप सरनाईक हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचेच ज्येष्ठ नेते असलेले संजय निरुपम यांनी थेटपणे प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला विरोध केलेला होता. त्यामुळे अंतर्गत एक संघर्ष शिंदेंच्या शिवसेनेमध्येच पाहायला मिळालेला होता. आता याचं दुसरं महत्त्वाचं कारण काय दिसतंय ते आहे वोट बँकेचं असलेलं राजकारण. अगदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येही आपण पाहिलं होतं, जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरती ही सगळी राजकीय खेळी या निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये खेळली गेली, तेव्हा मराठी आणि अमराठी मतांचं ध्रुवीकरण झालं आणि याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होताना मुंबईमध्ये स्पष्टपणे दिसला. आणि याच मुद्द्यावरती अर्थातच आपली वोट बँक या निर्णयामुळे आपल्यापासून दुरावू नये असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यातूनच भाजपनं सुरुवातीपासूनच या निर्णयाला विरोध ठेवला. आणि म्हणूनच अंतर्गत संघर्ष पेटू नये, भाजपचा विरोध असताना सरनाईकांना या सगळ्यामध्ये आपली जी भूमिका आहे ती नमती घ्यावी लागली, असं सुद्धा चित्र आता यामधनं स्पष्ट होताना दिसतंय. आता जे काही घडलं या निमित्तानं, जे काही राजकारण झालं आणि घडामोडी घडल्या त्या सगळ्या घडामोडी आपल्या समोर आहेत. यातनं स्पष्टपणे अर्थ हाच निघतोय की पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्याला चुचकारण्याचा प्रयत्न झाला, खेळण्याचा प्रयत्न झाला. पण यातनं मराठी अस्मितेसाठी, मराठीच्या सन्मानासाठी फार काही विशेष काही झालं का, तर याचं उत्तर थेटपणे नाहीच असं होतं. केवळ झालं हेच जे वर्षानुवर्ष होत आलं मराठीच्या बाबतीत, की मराठीच्या मुद्द्याचं राजकारण झालं, त्या मुद्द्याचा सोयीस्कर वापर झाला. यावेळी फक्त तो वापर केला प्रताप सरनाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेनं. आणि त्यानंतर वापर करून झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा गुंडाळण्यात आला. आता या सगळ्यावरनं मराठी जनांमध्ये एक स्वाभाविकपणे रोष पाहायला मिळतोय, जो अर्थातच सरकार विरोधातला आहे, तो अर्थातच सरनाईक यांच्या विरोधामधला आहे. आता अर्थात सरनाईक यांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे 15 ऑगस्टचा, त्याच्यानंतर काय होतं हे बघायचं आहे. त्यालासुद्धा 3 महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आत्ता तापला आहे तो तेव्हा किती गरम राहील, तोपर्यंत किती गरम राहील हाही प्रश्न आहे. पुन्हा याच्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घेतो की हे कुठल्याही निवडणुका नसताना कुणीतरी काढलेली ही टूम आहे. त्यामुळे आत्ता हा जो मुद्दा अस्तित्वात आणण्यात आलेला आहे तो मुद्दा म्हणजे पुढे येणाऱ्या निवडणुकांची तयारी आहे का, त्याचा प्लॉट तयार करणं आहे का, या दृष्टीने सुद्धा या सगळ्याकडे आपल्याला बघावं लागेल. पण या सगळ्याकडे बघत असताना मराठी माणूस म्हणून, मराठी जन म्हणून आपल्याला जो प्रश्न पडायला हवा तो प्रश्न असा आहे की मराठी म्हणून आपण किती दिवस हे असं भाषिक अस्मितेचं राजकारण नुसतं सहन करणार आणि मराठीसाठीची कुठलीही खमकी भूमिका जर सरकार प्रभावीपणे खमकेपणाने घेताना दिसत नसेल तर काय करायचं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, व्यक्त व्हा. या सगळ्या मांडणीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जरूर सांगा. मुंबईतनं कॅमेरामन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.